शांती. आज 13/3/2022 अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 20/1/90. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे ब्रह्मा बाबांचे विशेष 5 पाऊल. आज विश्वस्नेही बाबा आपल्या विशेष अतिस्नेही आणि जवळच्या मुलांना पाहत आहेत. सर्व मुलं स्नेही आहेत, परंतु अतिस्नेही किंवा जवळची मुलं तीच आहेत जे प्रत्येक पावलात ब्रह्मा बाबांचे अनुसरण करणारे आहेत. निराकार बाबांनी साकार मुलांना साकारमध्ये अनुसरण करण्यासाठी साकार ब्रह्मा बाबांना मुलांसमोर निमित्त ठेवले आहे. ज्या आदी आत्म्याने म्हणजे सर्वप्रथम असणाऱ्या आत्म्याने विश्वनाटकामध्ये 84 जन्मांचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनुभव केला, तेच साकार रूपामध्ये माध्यम बनून मुलांसमोर सर्व सहज करण्यासाठी उदाहरण बनले. कारण शक्तिशाली उदाहरणाला पाहून अनुसरण करणे सहज होते. तर स्नेही मुलांसाठी स्नेहाची निशाणी बाबांनी ब्रह्मा बाबांना समोर ठेवले आणि सर्व मुलांना हीच श्रेष्ठ श्रीमत दिली की प्रत्येक पावलात अनुसरण करा. तर सर्वजण स्वतःला अनुसरण करणारे समीप आत्मे म्हणजे जवळचे आत्मे समजताना अनुसरण करणे सहज वाटते का कठीण वाटते? ब्रह्मा बाबांचे विशेष पाऊल कोणते पाहिले? सर्वप्रथम पाऊल सर्वंश त्यागी. फक्त देहानेच नाही तर लौकिक संबंधाने सुद्धा सर्वात मोठा त्याग, पहिला त्याग मनबुद्धीने समर्पित होणे. म्हणजे मनबुद्धीमध्ये प्रत्येक वेळी बाबा आणि श्रीमत ह्यांची प्रत्येक कर्मामध्ये स्मृती राहिले. नेहमी स्वतःला निमित्त समजून प्रत्येक कर्मामध्ये निराळे आणि प्रेमळ राहिले. देहाच्या संबंधांमध्ये मीपणाचा त्याग केला. जेव्हा मनबुद्धी बाबांसमोर समर्पित होऊन जाते तर देहाचे संबंध स्वतःच त्याग होतात. तर पहिले पाऊल आहे सर्वंश त्यागी. दुसरे पाऊल आहे ब्रह्मा बाबा सदैव आज्ञाधारी राहिले. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वपुरुषार्थ किंवा यज्ञ पालना करण्यामध्ये निमित्त बनले. कारण एकच ब्रह्मा बाबा हे विशेष आत्मा आहेत ज्यांचा विश्वनाटकामध्ये विचित्र पार्ट नोंदलेला आहे. एकच आत्मा माता पण आहे आणि पिता पण आहे. ते यज्ञाच्या पालनेसाठी निमित्त असताना सुद्धा सदैव आज्ञाधारी राहिले. स्थापनेचे कार्य विशाल असताना पण कोणत्याही आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले नाही, म्हणजे अवज्ञा केली नाही. प्रत्येक वेळी जी हाजीर ह्याचे प्रत्यक्ष स्वरूप सहज रूपात दाखवले. तिसरे पाऊल आहे प्रत्येक संकल्पातही वफादार. जसे पतिव्रता स्त्री आपल्या एका पतीशिवाय दुसऱ्या कोणालाच स्वप्नामध्ये पण आठवण करू शकत नाही, असेच प्रत्येक वेळेस एक बाबा दुसरे कोणी नाही. ही वफादारी म्हणजे इमानदारी प्रत्यक्ष स्वरूपात दाखवली. विशाल नवीन स्थापनेच्या जबाबदारीसाठी निमित्त असताना सुद्धा वफादारीच्या शक्तीने एक बल एक भरवस्याने प्रत्यक्ष कर्मामध्ये पण प्रत्येक परिस्थितीला स्वतः पण सहज पार केले आणि दुसऱ्यांकडूनही करवून घेतले. चौथे पाऊल आहे विश्वसेवाधारी. ब्रह्मा बाबा एकीकडे अतिनिर्माण विश्वसेवाधारी होते, तर दुसरीकडे ज्ञानाचे अधिकारी होते. जेवढे निर्माण तेवढेच बेपरवा बादशाह. सत्याची निर्भयता
हीच सेवेची विशेषता आहे. कितीही संबंधितांनी, राजनेत्यांनी, धर्मनेत्यांनी नवीन ज्ञानामुळे विरोध केला, परंतु सत्यता आणि निर्भयतेच्या शक्तीने ते जरासुद्धा हलले नाही. ह्यालाच म्हणतात निर्माण आणि अथॉरिटी, म्हणजे अधिकाराचा समतोल. ह्याचा परिणाम तुम्ही सर्वजण पाहत आहात. अपशब्द बोलणारे सुद्धा आता मनातून समोर झुकतात. सेवेच्या सफलतेचा विशेष आधार निर्माण भाव, निमित्त भाव, बेहदचा भाव आहे. ह्या विधीनेच ते सिद्धी स्वरूप बनले. 5वे पाऊल आहे कर्मबंधन मुक्त, कर्मसंबंध मुक्त, म्हणजे देहाच्या बंधनातून मुक्त फरिश्ता, अर्थातच कर्मातीत. सेकंदामध्ये नष्ट मोहा स्मृती स्वरूप समीप आणि समान बनले. तर आज विशेष थोडक्यात म्हणजे सार रूपात 5 पाऊल ऐकवले. ह्याचा विस्तार तर बराच आहे, परंतु सार रूपामध्ये ह्या 5 पाऊलांवर पाऊल ठेवणाऱ्यालाच फॉलो फादर अर्थात ब्रह्मा बाबांचे अनुसरण करणारे असे म्हटले जाते. आता स्वतःला विचारा, किती पावलांचे अनुसरण केले आहे? समर्पित झाले आहात का सर्वंश सहित समर्पित झाले आहात? सर्वंश म्हणजे संकल्प, स्वभाव आणि संस्कार, नेचरमध्ये पण बाप समान असावे. जर अजूनही असेच समजता किंवा म्हणता की माझा स्वभावच असा आहे, माझी नेचरच अशी आहे, किंवा इच्छा नसताना सुद्धा संकल्प चालतात, शब्द मुखातून बाहेर पडतात, तर ह्याला सर्वंश त्यागी म्हणणार नाही. तुम्ही स्वतःला समर्पित म्हणता, परंतु सर्वंश समर्पणामध्ये माझे तुझे होते. जसा बाबांचा स्वभाव आहे, स्वचा भाव म्हणजे आत्मिक भाव, संस्कार सदैव बाप समान, स्नेह, उदारता, दयाळू, ज्याला मोठ्या मनाचे म्हटले जाते. संकुचित मन म्हणजे हदचा आपलेपणा पाहणे, मग ते स्वतःसाठी असेल किंवा आपल्या सेवास्थानासाठी असेल, आपल्या सेवा साथींसाठी असेल. मोठे मन म्हणजे सर्वांसाठीच आपलेपणाचा अनुभव होईल. मोठ्या मनात सदैव सर्व प्रकारचे कार्य, मग ते देहाचे असतील, मनाचे, धनाचे किंवा संबंधांमध्ये सफलतेची भरभराट होते. बरकत म्हणजे जास्त फायदा होतो, आणि संकुचित असणारे म्हणजे मेहनत जास्त आणि सफलता कमी प्राप्त होते. ह्यापूर्वी सुद्धा ऐकवले होते की छोटे हृदय असणाऱ्यांची भंडारी व भंडारा सदैव भरपूर राहत नाही. सेवा साथी खूप धैर्य देतील की तुम्ही हे करा, आम्ही हे करू, परंतु वेळेवर परिस्थितीनुसार बहाणे सांगतील. म्हणून म्हणतात बडा दिल तर बडे साहेब राजे. जे राजयुक्त असतात त्यांच्यावर साहेब सदैव राजी असतात, म्हणजे प्रसन्न असतात. टीचर सुद्धा सर्व मोठ्या हृदयाच्या आहेत ना, म्हणजे मोठ्या मनाच्या आहेत. बेहदच्या मोठ्या कार्य अर्थ निमित्त आहात. असे तर म्हणत नाही ना की आम्ही अमुक एरियाचे कल्याणकारी आहोत किंवा अमुक देशाचे कल्याणकारी आहोत. सर्व विश्व कल्याणकारी आहेत ना. एवढ्या मोठ्या कार्यासाठी हृदय पण मोठेच पाहिजे. मोठे म्हणजे बेहदचे. किंवा टीचर्स म्हणतील की आम्हाला तर हद बनवून दिले आहेत. तर असे हद का बनवले आहे? कारण छोटे हृदय आहे. किती पण एरिया बनवून दिला तरी तुम्ही सदैव बेहदचाच भाव ठेवा. हृदयामध्ये हद ठेवू नका. ठिकाणाच्या हदचा प्रभाव हृदयावर होऊ नये. हृदयामध्ये हदचा प्रभाव आहे तर बेहदचे बाबा हृदयात राहू शकत नाहीत. बाबा मोठे आहेत तर हृदय सुद्धा मोठेच पाहिजे ना. कधी ब्रह्मा बाबांनी मधुबनमध्ये राहताना सुद्धा हा विचार केला नाही की माझे तर फक्त मधुबनच आहे, बाकी पंजाब, यूपी,
कर्नाटक इत्यादी मुलांचे आहे? नाही. ब्रह्मा बाबांवर तर सर्वांचेच प्रेम आहे ना. प्रेमाचा अर्थ आहे त्यांचे अनुसरण करणे. सर्व टीचर्स अनुसरण करणारे आहेत ना. का माझे सेंटर, माझे जिज्ञासू, माझे भंडारी आणि विद्यार्थी पण समजतात की माझी टीचर आहे. अनुसरण करणे म्हणजे माझ्याला तुझ्यामध्ये समावणे, हदला बेहदमध्ये समावणे. आता ह्या पावलावर पाऊल ठेवण्याची गरज आहे. सर्वांचे संकल्प, बोल, सेवेची विधी यामध्ये बेहदचा अनुभव व्हायला हवा. तुम्हीच म्हणता ना की ह्या वर्षी आता काय करायचे आहे, तर स्वपरिवर्तनासाठी हदला सर्वंश सहित समाप्त करा. ज्याला पण पाहणार किंवा जे तुम्हाला पाहतील त्यांना बेहद बादशहाचा अनुभव व्हायला हवा. हदचे हृदय असणारे बेहदचे बादशाह बनू शकत नाहीत. असे समजू नका की जेवढे सेंटर उघडता किंवा जेवढी जास्त सेवा करता तेवढे राजा बनणार. ह्यावर स्वर्गाची बक्षीस मिळत नाही. सेवा पण असावी, सेंटर सुद्धा असावेत, परंतु त्यामध्ये हदचे नाव निशान नसावे. यामध्ये क्रमानुसार विश्वाचे राज्य तख्त प्राप्त होईल. म्हणून आता थोड्या वेळेसाठी स्वतःला खुश करायचे नाही. बेहद खुशबू असणारे बाप समान आणि समीप आत्ता पण आहात व 21 जन्मात सुद्धा ब्रह्मा बाबांच्या जवळ असणार. तर अशी बक्षीस पाहिजे का आत्ताची पाहिजे? बरेच सेंटर्स आहेत, खूप जिज्ञासू आहेत. ह्या खूप मध्ये जायचे नाही. मोठ्या हृदयाचे बना. तर ऐकले ना ह्या वर्षी काय करायचे आहे? ह्या वर्षी स्वप्नामध्ये सुद्धा कोणताही हदचा संस्कार उत्पन्न होऊ नये अशी हिम्मत आहे ना. एकमेकांचे अनुसरण करायचे नाही, बाबांचे अनुसरण करायचे आहे. दुसरी गोष्ट, बाप दादांनी वाणीवर म्हणजे बोलवर सुद्धा विशेष अटेन्शन दिले आहे. ह्या वर्षी आपल्या वाणीवर विशेष डबल अटेन्शन. सर्वांना वाणीसाठी डायरेक्शन्स पाठवले आहेत आणि ह्यावर बक्षीस पण ठेवले आहे. सत्यतेने, स्वच्छतेने आपला चार्ट स्वतःच ठेवायचा आहे. सत्य बाबांची मुलं आहात ना. बाप दादा सर्वांना आदेश देतात. जी सेवा स्थितीला हलचलमध्ये आणते त्या सेवेमध्ये कोणतीही सफलता प्राप्त होत नाही. सेवा कमी केली तरी चालेल, परंतु स्थिती हलचलमध्ये येऊ नये. जी सेवा स्थितीला खाली आणते तिला सेवा कसे म्हणणार? म्हणून बाप दादा सर्वांना पुन्हा हेच म्हणतील की सदैव स्थिती आणि सेवा अर्थात स्वसेवा व इतरांची सेवा सोबतच करा. स्वसेवेला सोडून दुसऱ्यांची सेवा करणे यामध्ये सफलता प्राप्त होत नाही. हिम्मत ठेवा स्वसेवा आणि दुसऱ्यांच्या सेवेची. तर सर्वशक्तिवान बाबा मदतगार आहेतच, म्हणून हिम्मत ठेवून दोघांचे संतुलन ठेवून पुढे चला. कमजोर बनू नका. अनेक वेळेस निमित्त बनलेले विजयी आत्मे आहात. अशा विजयी आत्म्यांसाठी काहीही कठीण नाही, कोणतीच मेहनत नाही. फक्त अटेन्शन आणि अभ्यास हे सुद्धा सहज आणि स्वतःच अनुभव करणार. अटेन्शनचे पण टेन्शन घ्यायचे नाही. काही जण अटेन्शनला टेन्शनमध्ये बदलतात. ब्राह्मण आत्म्यांचा निजी संस्कार आहे अटेन्शन आणि अभ्यास. बाकी राहिली विश्वकल्याणाच्या सेवेची गोष्ट. तर ह्या वर्षी प्रत्येक सेवा केंद्र जेवढे पण संदेश आणि संपर्कातील आहेत त्यांना निमंत्रण देऊन यथाशक्ती स्नेहमिलन करा. मग ते वर्गीकरणाच्या हिशोबाने करा किंवा मिळालेली सेवा करा, परंतु त्या आत्म्यांकडे विशेष अटेन्शन द्या. वैयक्तिक त्यांना भेटा, फक्त पोस्ट पाठवू नका. त्यामुळे पण रिझल्ट कमी मिळतो. आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवा आणि त्यांच्यामध्ये थोड्याच लोकांना वैयक्तिक समीप येण्यासाठी निमित्त बनवा. तर सर्व विद्यार्थी पण व्यस्त राहतील आणि सेवेचे सिलेक्शन म्हणजे निवडसुद्धा होऊन जाईल.
ज्याला तुम्ही म्हणता की पाठपुरावा होत नाही, तर अशा नवीन आत्म्यांना सुद्धा काही नवीन ऐकवले पाहिजे. आत्तापर्यंत बेटर वर्ल्ड काय असेल त्याची दृश्य एकत्रित केली आहेत. आता पुन्हा त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधून घ्या. त्याचे विशेष शीर्षक ठेवा, स्वउन्नती व स्वउन्नतीचा आधार असे नवीन विषय ठेवा. यामध्ये स्वउन्नतीसाठी आध्यात्मिक बजेट बनवा आणि बजेटमध्ये सदैव बचतची स्कीम बनवली जाते. तर आध्यात्मिक बचतचे खाते काय आहे? समय म्हणजे वेळ, बोल, संकल्प आणि एनर्जीला वेस्टपासून बेस्टमध्ये परिवर्तन करावे लागेल. म्हणजे व्यर्थ घालवण्यापासून चांगले बनवण्यात परिवर्तन करावे लागेल. आता सर्वांना स्वतःकडे लक्ष देण्यास सांगा. जसे मुलांनी एक शीर्षक बनवले होते, फॉर सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवणे. परंतु ह्या वर्षी प्रत्येक सेवा केंद्राला मोकळीक दिली आहे की जेवढे जे करू शकतात आपल्या स्वउन्नतीसोबत पहिले स्वतःच्या बचतीचे बजेट बनवा आणि सेवेमध्ये दुसऱ्यांना पण ह्या गोष्टींचा अनुभव करवा. जर कोणी मोठे कार्यक्रम करू शकत असतील तर करा, जर करू शकत नसतील तर छोटेच कार्यक्रम करा. परंतु विशेष अटेन्शन स्वसेवा आणि दुसऱ्यांच्या सेवेचा समतोल किंवा विश्वसेवेचा समतोल असावा. असे नाही की सेवेमध्ये इतके गुंतून जा, म्हणजे एवढे व्यस्त व्हाल जे स्वउन्नतीसाठी वेळच मिळणार नाही. हे तर स्वतंत्र वर्ष सेवेसाठी आहे. जेवढे पाहिजे तेवढे करा. दोन्ही प्लॅन स्मृतीमध्ये ठेवून दुसऱ्याची पण ॲडिशन करू शकता, म्हणजे अजून पण काही करू शकता व प्लॅनमध्ये रत्न जोडू शकता. बाबा सदैव मुलांना समोर ठेवतात. अच्छा, चारी बाजूच्या सर्व अनुसरण करणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना नेहमी डबल सेवेचा बॅलन्स म्हणजे समतोल ठेवणाऱ्या, बाबांचे वरदान घेणाऱ्या अधिकारी आत्म्यांना, सदैव बेहदचे बादशाह अशा राजयोगी, सहजयोगी, स्वतः योगी, सदैव अनेक वेळेच्या विजयाचा निश्चय आणि नशेमध्ये राहणाऱ्या अतिसहयोगी स्नेही मुलांना बाप दादांची स्नेहपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बाप दादांना स्नेहपूर्ण आठवण आणि नमस्ते. ह्यानंतर अव्यक्त बाप दादांसोबत वैयक्तिक मुलाखत. मी प्रत्येक कल्पातील पूज्य आत्मा आहे असा अनुभव करताना अनेक वेळेस पूज्य बनलो व पुन्हा पूज्य बनत आहे. पूज्य आत्मे का बनतात? कारण जे स्वतः स्वमानात राहतात त्यांना स्वतःच दुसऱ्यांकडूनही मान मिळतो. स्वमानाला जाणताना किती श्रेष्ठ स्वमान आहेत. किती पण मोठे स्वमान असणारे तुमच्यासमोर ते काहीही नाहीत, कारण त्यांचा सन्मान हदचा आहे आणि तुमचा आत्मिक स्वमान बेहदचा आहे. आत्मा अविनाशी आहे तर स्वमान सुद्धा अविनाशी आहे. त्यांचा देहाचा मान आहे. देह तर विनाशी आहे आणि स्वमान सुद्धा विनाशी आहे. कधी कोणी प्रेसिडेंट बनले किंवा मिनिस्टर बनले आणि त्यांचा देह नष्ट झाला तर स्वमान सुद्धा नष्ट होतो. मग ते प्रेसिडेंट असतील का? आणि तुमचा स्वमान काय आहे? श्रेष्ठ आत्मे आहात, पूज्य आत्मे आहात. तुम्ही आत्म्याच्या स्मृतीमध्ये राहता म्हणून अविनाशी स्वमान आहे. तुम्ही विनाशी स्वमानाकडे आकर्षित होऊ शकत नाही. अविनाशी स्वमान असणारे पूज्य आत्मे बनतात. आत्तापर्यंतही तुमची पूजा पाहत आहात. जेव्हा आपल्या पूज्य स्वरूपाला पाहता तेव्हा स्मृती येते ना की हे आपलेच स्वरूप आहे. जरी भक्तांनी आपापल्या भावनेनुसार रूप दिले आहे, परंतु आहात तर तुम्हीच पूज्य आत्मे ना. जेवढे स्वमान तेवढेच निर्माण. स्वमानाचा पण अभिमान नाही. असे नाही की आम्ही तर श्रेष्ठ बनलो आहोत, दुसरे छोटे आहेत किंवा त्यांच्यासाठी घृणाभाव आहे, असे व्हायला नको. कसे पण आत्मे असतील परंतु दयेच्या दृष्टीनेच पाहणार
अभिमानाच्या किंवा अपमानाच्या दृष्टीने नाही. ही ब्राह्मण जीवनाची चालच नाही. तर दृष्टी बदलली आहे ना. आता तर जीवनच बदलले आहे. मग दृष्टी स्वतःच बदलली आणि सृष्टीसुद्धा बदलली. आता तुमची सृष्टी कोणती आहे? तुमची सृष्टी किंवा तुमचा संसार बाबाच आहेत. बाबांमध्ये परिवार तर येतोच. जर कोणाकडेही पाहणार तर आत्मिक दृष्टीने आणि श्रेष्ठ दृष्टीनेच पाहणार. आता देहाकडे दृष्टी जाणार नाही, कारण दृष्टी किंवा नयनमध्ये सदैव बाबा समावलेले आहेत. ज्यांच्या नयनमध्ये बाबा आहेत ते देहाच्या भानात कसे येतील? बाबा समावलेले आहेत का समावत आहेत? बाबा समावलेले आहेत तर दुसरे कोणीही समावू शकणार नाही. तसे पाहिले तर डोळ्याची कमाल बिंदूनेच आहे. हे संपूर्ण कोणामुळे पाहिले जाते? देहाच्या हिशोबाने तर बिंदूच आहे ना. छोटासा बिंदू किती कमाल करतो? देहाच्या नात्याने सुद्धा छोटासा बिंदूच तर कमाल करतो. आणि आत्मिक नात्याने बाबा बिंदू समावलेले आहेत, म्हणून दुसरे कोणीही समावू शकत नाहीत, असेच समजताना. जर पूज्य आत्मा बनले तर पूज्य आत्म्यांचे नेत्र सदैव निर्मल दाखवले जातात. अभिमान किंवा अपमानयुक्त नेत्र दाखवत नाहीत. कोणत्याही देवीचे किंवा देवताचे नेत्र हे निर्मल आणि आत्मिक असतात. तर हे नेत्र कोणाचे आहेत? कधीही कोणासाठी कोणताही विचार आला तर आठवणीत ठेवा की मी कोण आहे. माझे जडचित्रसुद्धा आत्मिक नयनधारी आहेत. तर मी चैतन्य कसा असायला हवा? लोक अजूनही तुमच्या गायनमध्ये म्हणतात सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी. तर तुम्ही कोण आहात? संपूर्ण निर्विकारी. अंश मात्र सुद्धा कोणता विकार नाही. सदैव हीच स्मृती ठेवा की माझे भक्त माझ्या ह्या रूपानेच माझी आठवण करतात. तपासून पहा, जडचित्र आणि चैतन्य चरित्रामध्ये काही अंतर तर नाही ना. चरित्रानेच चित्र बनते. संगमयुगातील हे प्रत्यक्ष चरित्र दाखवले आहे, तेव्हाच तर चित्र बनले आहेत. आजचे वरदान आहे, सर्व शक्तींच्या संपन्नतेद्वारे विश्वाच्या विघ्नांना समाप्त करणारे विघ्न विनाशक भव. विस्तार आहे, जे सर्व शक्तींनी संपन्न आहेत तेच विघ्न विनाशक बनू शकतात. विघ्न विनाशकाच्या समोर कोणतेही विघ्न येऊ शकत नाहीत. परंतु जर कोणत्या शक्तीची कमी असेल तर विघ्न विनाशक बनू शकत नाहीत. म्हणून तपासून पहा की सर्व शक्तींचा स्टॉक भरपूर आहे, म्हणजे सर्व शक्ती भरपूर जमा आहेत. ह्याच स्मृती किंवा नशेमध्ये राहा की सर्व शक्ती माझा वारसा हक्क आहे. मी मास्टर सर्व शक्तिवान आहे. मग कोणतेही विघ्न तुम्हाला थांबवू शकत नाहीत. आजचे बोधवाक्य आहे, जे सदैव शुभ संकल्पांची रचना करतात तेच डबल लाईट राहतात, म्हणजे खूप हलके राहतात. ओम शांती.